बघू वाकडा असून पण मला सेंड करा मला. हो. अरे हिचं बरे दिवसात जेवढ्या वेळा पापड्या मिटत नाही त्याच्यापेक्षा जास्त वेळा काढत असते फोटो. माझं काय होणार? अरे पण तुझ्याकडे पण आहे ना फोन मग. हा अरे हो पण मला सवय नाही ना काढायची फोटो. मला तर फोटो काढायची गरजच नाही पडत. तुम्हाला माहितीये नाही ग. मग ऐक हा, आम्ही ना ऑलरेडी घरी फोटोग्राफर बोलवलेला असतो जो आमच्या सगळ्यांचे सतत फोटो काढत असतो. आणि इतके पाहुणे येतात घरी, इतके पाहुणे येत असतात. दिवाळीत ना फुल वाट असते आपली वाट. मज्जा असणारच. तुम्ही काय बाबा राजकुमारी है ना. काय मग तुम्हाला घ्यायला यावेळेस तू परत ट्रकवर जाऊ नको जा. ट्रक नाही ग, बाबा गाडी. सायली, मग तुला आता शेवटची काय हसतो काय? थांबा मला पूर्ण बोलत दे, ऐकून घे. मला असं म्हणायचं होतं खरं तर की तुला काय बाबा गाडी पाठवणार आहे त्यावेळेला घ्यायला. मला सगळं कळतं, समजलं ना. मला तुझे जोक व्यवस्थित कळतात. मी काय मूर्ख नाहीये. बरी कळण्यापेक्षा ना ते पचवणं शिक. हो, पचवायला शिकू. मग तुला आतापर्यंत माझे जोक का पचत नव्हते? का पचवता येत नव्हते? हा एवढे फालतू जोक्स मारते ही, कसे पचवू मी रेणुका? फालतू जोक फालतू वगैरे काही नाही. हिला कळत नाही माझे जोक. तुला ना जरा तुझा दर्जा वाढवायची गरज आहे. दर्जा सुधरवायला पाहिजे. कसला लातूरचा दर्जा. ती काय बोलते तिचं तिला तरी कळतं का? कळतं का काय बोलते? ते थांब तू जरा. तू काय माझं लातूर काढतेस? तू काय कोण न्यूयॉर्कहून आलीस का? नाशिकला आमच्याकडे न्यूयॉर्कच म्हणतात. कळलं का? आणि तू काय लातूर काय बोलते? गप तू. तुम्ही दोघी मागच्या जन्मी नळावर पाणी भरत होता काय? विषय बदलला की आपले भांडण असतात. आणि तू काय नळ आहेस त्यांचा? तेच ना वेळ काय काय काय. आता पुढचे काही दिवस आपण एकमेकांना भेटणार नाही तर लगेच असे गळ्यात गळे नका घालू. पण निदान एकमेकांना नीट तरी बोला. बाय बाय. हा. थोबाडाकडे काय बघताय? बोला ना. सायली हा ठीक आहे. ए लातूर, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ओ गते रुसलं बाबू. बाबूला वाईट वाटलं. पण मी ना तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करणार आहे. मला खूप बोर होईल मुंबईत. काय झालं? मी आहे ना. बाई बोर झालं ना की आपल्याला फोन टाक, आपण पिक्चर टाकू. हा पिक्चर मग आम्हाला पण टाका की. हो मी आणि नीरू मुंबईतच असणार आहे. काय म्हणजे तू कोल्हापूरला जाणार नाहीयेस? अगे नाही नाही मी इकडेच असणार मुंबईत मावाकडे. हा आणि नीरू ऍक्च्युली ना माझे मॉम डॅड आउट ऑफ टाउन गेलेत. सो मी पुण्याला जाऊन तरी काय करणार ना म्हणून. म्हणजे तू इथेच आहेस? तू काय हॉस्टेलवर एकटा राहणार भूतार का? ए नको नको. त्यापेक्षा तू एक काम कर ना, माझ्या घरी चल राहायला. हा हे नाही नाही नको. भाई मग आपल्याकडे चालला 4-5 दिवस आजीच्या हातचा खाऊ घालतो. मस्त सलमान खान म्हणून पाठवा तुला. भाई सुलतान, भाई एकटा डॉक्टर. बाई आला मोठा त्याला सन्मान करणारा. स्वतः ती राहुल रात्री बनवून दाखव. नीरव तू ऐक, तू माझ्या घरी चल लातूरला. तुला म्हंटल ना आमच्याकडे एकदम असं स्टँडर्ड राडा असतो. आणि दिवाळीच्या दिवशी तर पंक्तीच्या पंक्ती उठतात. झालं म्हणजे ही ना तुला पंक्ती वाढायच्या कामाला लावणार कन्फर्म. त्याच्यापेक्षा तू नाशिकला ये ना. म्हणजे माझं घर छोट आहे पण खूप शांत वाटेल तुला. ए नीरव, त्यापेक्षा तू असं करतोस का? तू माझ्या घरी ये ना. हे बघ आमचं मिठाईचं दुकान आहे की नाही, मी तुला भरपूर मिठाई खाऊ घालेन. अनलिमिटेड. हो हो थांब थांब. अरे थांबा सगळ्यांनीच थांबा. काय काय चाललंय? एवढ्या सगळ्या ऑफर्स एकदम ऐकून ना मला मॉल मध्ये आल्यासारखं वाटतंय बरं का. भाई मग काय दोस्तीचा अकाउंट उघडल्यावर अशा मॉल मध्ये तुला नेहमीच यावं लागणार काय? बोल कोणाची दिवाळी ऑफर ऍक्सेप्ट करतोय तू? खरं सांगू कुणाचीच नाही. अरे डोंट फील बॅड फॉर दॅट गाईज. खरं सांगू का या सुट्ट्यांमध्ये ना मला स्वतःसाठी वेळ काढायचा. जाऊ दे रे. मला भरपूर पुस्तकं वाचायची आहेत, भरपूर सिनेमे पाहिजेत. तो सॉरी. अरे सॉरी काय, इट्स ओके. पण तुला काही लागलं किंवा तू बोर झालास ना तर मला फोन कर. हा आणि तिचं लागलं नाही ना तर मला कर फोन. आणि मी तुला करेनच फोन.
ह्या दोघांचा फोन लागला नाही ना आपल्याला फोन करायची काही गरज नाही कळलं डायरेक्ट टॅक्सीत बस आणि सांग लालबाग भाई धवल भाई के घर जाना भाई टॅक्सीतून ये पण फटाके घेऊन नको येऊ कळलं काय ए भाई लोक सगळ्यांनी या वर्षी फटाके फोडायचं नाही कळलं काय हा? अरे आपल्या देशात ऑलरेडी एवढं पॉप्युलेशन वाढलंय पॉल्युशन कशाला वाढवा हा? परी कळलं काय हा हॅलो हा रुचिरा अगं मी तुझ्या क्लासच्या बाहेर उभा आहे खोटा हा अगं मला तू दिसतच नाहीयेस कुठे आहेस तू तू बाहेर आहे मी बाहेरच उभा आहे हा पांढऱ्या स्ट्रायपांचं टी शर्ट घातलंय बघ हा हा येल्लो आणि निळ हा 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 बाय हा ये लवकर या मी वाट बघा हा सॉरी यार सॉरी आपत्कालीन परिस्थिती आली जरा बाहेर जावं आपल्याला जावं लागेल मला चल चल हॅपी दिवाळी कळलं लक्षात ठेव आणि रोज वेळेवर करत जा जेवण हा आणि झोपताना कडी लावून झोप नाहीतर रात्रीचं कोणतरी घुसायचं आतमध्ये ठीक आहे आणि हा आठवडीने रोज पीत जा रात्री दूध नाहीतर पिक्चर बघत बसशील आणि मग जागरणामुळे ऍसिडिटी व्हायची अगं हो ग माझे आई आई तर मग काय आई सुद्धा आपल्या मुलाला एवढ्या इन्स्ट्रक्शन देत नाही घरी एकटं सोडताना चल तू जा आता पटकन नाहीतर ना तुझा मामा इथे तुला घ्यायला येईल हा जा निरू सम्राट जा जा आता काय हे ठेव, हे. काय काय करतोय सम्राट हे तुला लागतील पैसे सम्राट हे बघ आता गरजेपुरते आहेत माझ्याकडे पैसे हा असं दे की असं समज की दिवाळीचा खाऊ दिलाय या आईने हा सम्राट ऐकशील का माझं हे बघ गरज असेल तेव्हा मी मागेल ना स्वतःहून हक्काने मागेल तुझ्याकडे पण आत्ता नको ट्राय टू अंडरस्टँड लय भाव द्यायला लागतो तुला गड्या हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी काळजी घ्या जा आता चल चला निघा हो चला निघा मला पण हॉस्टेल लॉक करून गावाला जायचंय सर पण मी नाही जाते गावाला अरे दिवाळी आहे सगळे गेले तू काहून नाही जाऊन राहिला ते ऍक्च्युली सर माझे मॉम डॅड घरी नाही आहेत ते ताईकडे गेलेत ना म्हणून बाप्पो म्हणजे ह्या दिवाळीत तू इथेच राहणार हॉस्टेलवर हो सर काही प्रॉब्लेम आहे नाही नाही प्रॉब्लेम नाहीये काय दिवाळीत सगळी मुलं गेली की मी पण हॉस्टेलला लॉक लावून गावाला जातो पण आता तुला एकट्याला इथे सोडून जायचं म्हणजे नाही सर तुम्ही माझी काळजी करू नका मी इथे व्यवस्थित राहीन तुम्ही निश्चिंत जा आणि मला हॉस्टेलवर लक्षही ठेवता येईल ना तुला चालेल ना नक्की हो सर मला गावी जाणं महत्वाचं आहे ऐकून पोरगी वाट पाहून राहिली तिकडे सकाळपासून 4 वेळा पोरीचा फोन आला दिवाळी आहे मला फटाके पाहिजे नवीन ड्रेस पाहिजे आम्हाला जायला पाहिजे काळजी घेशील ना हॉस्टेलची येस सर मग मी जातो हे बघ हॉस्टेलचं दार लावायचं रात्री विसरायचं नाही हा येऊ मी येस हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी सर येतो